काय ग, कोणाची तिथी आज? माझ्या सासऱ्याची. पितृपक्षात तरी आठवण काढतात, नाही तर कोणाक असतो वे? नाही गो, माझ्या सासऱ्याची कायमच आठवण येता माका. लय केला त्यानं माझ्यासाठी, अगदी माझ्या आऊशी सारखा. होय गे, आम्ही पण ऐकलंय तिच्याबद्दल. ही घेवा, पिशवी घेवा आणि मोठी ठेवायच्या. येते मी. अहो तुम्ही काय जातास? नाही म्हणजे पितृ पंधरवडो असा, घराकडे लवकर इलास तर. कित्या तेका दरेळ्या सांगताय तू? हा, सगळा सोडला ना त्यांना. प्रत्यय इल्याशिवाय नाही सुधारणाऱ्यातलो ह्यो. नाना, मग काय बोलू मी? हा, माझ्या बापाशीन माका सांगले आजो हो असोच होतो, पण असो नाही होतो गो, ह्याच्यासारखो नाही होतो. काय पाळायचो नाही, देवधर्म काय करीत नाही होतो. खायच्या पितरांची कधी आठवण काढल्या नाही. अगो वाडी सुद्धा ठेवल्या नाही कधी. करतो करतो पुरुष हो, त्याच्या टकलेर कावळ्यान टॉस मारले हो, गेलो तसोच. डोक्यावर पाणी सुद्धा मारून घेतल्या नाही. काय दुर्बुद्धी सुटली ती, पाणवठ्याकडे गेलो. तो 3 साने इला संकट, मूठ मारल्यासारख्या झाला मूठ. गो ह्या दिवसात काही जाऊचा नसता गो रानाकडे पाण्याकडे. पण ह्यो ऐकणारातलो हा का? माई माई, अरे काय झाला पांडू? नाना, अण्णा गेले ना तर कावळ्यान अण्णांका चोच मारल्या ना अशी काव काव काव. गे बाय, मग तसेच गेले ते? टकलेवरसून पाणी नाही घेतले नी? नाही, असेच गेले. घ्या. नुसत्या तोंडातून वाफा, सतत आपलं की तुला फिरायला नेईन, तुला फिरायला नेईन. काय हो, का सुषमाला तुम्ही असं खोटं सांगता? ती सतत माझं डोकं खाते की बाबा कधी फिरायला नेणार आहेत म्हणून. जाईन कधीतरी फिरायला घेऊन. अच्छा, कुठे नेणार आहात तुम्ही? ते बघू. आतापर्यंत मला कुठे नेलं नाही, तिला कुठे नेणार तुम्ही? नाही नाही, नेलं ना तुम्ही तुमच्या बदलीच्या गावात रस्त्यांची कामं दाखवायला. हे बोलायलाच नको. जाऊन ठेवा, मला 10 हात नाही दिलेत. बर, ठेवतो. आहो आहो, बघा तुम्हाला भेटायला अण्णा आले. अण्णा? या 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 या. अगं कुमुदिनी, चहा टाक. नाही बरं, तुला कामं असतील तर ठीक आहे, मी ठेवतो. हो, असं काय करताय? आता काय घरातली कामं करणार का तुम्ही? ठेवते ना मी चहा. बसा अण्णा. ऐसून जात होतय, तुम्ही असाच कळला म्हणा निले भेटू. बाकी तुम्ही बोला, काय म्हणतास? आम्ही काय बोलणार अण्णा, चालू आहे नेहमी सारखंच. अरे हा अण्णा, तो तुमचा सदा भेटला होता. सदा? त्याची जमीन तुमच्याकडे गहाण येतो. हा, आमचो सदा. काय म्हणत होतो? तुमच्याकडे त्याचा काही काम असा? नाही, त्याची जमीन परत हवी म्हणाला. तुम्ही देत नाहीत म्हणाला. असं काहीतरी प्रकरण आहे. वरती ओळख एका विचारत होता. मी आता एकच बाजू ऐकली होती, म्हटलं तुम्हाला विचारून घ्यावं नेमकं काय ते. नाही, तसा आमचो सदा चांगलो, पण हल्ली ते काय झाला काय कळत नाही. दारू जुगार कर्जात बुडालो.
2 वेळचे खाण्याचे वांदे हत काय बाई बरळत असता त्याच्याकडे बघून दया येता तो काय सुधारणार नाही आणि आमच्यासारख्या माणसावर चिखल उडवणार आधी पैसे घेतले आणि ते परत करू त्याच्याकडे हा काय तुम्ही लक्ष नका देऊ आता सरळ सरळ विचारते तुम्ही फिरायला नेणार आहात की नाही अहो काय विचारते मी कुमुदिनी कुठे जायचं नाही तट्टेने विचारते ती तरी पण काय हरकत हा एकुलती एक बायको असा तिचे हट्ट पुरूक होय ना काय वहिनी काय जाणार फिरूक ते जाणार आता कुठे जाणार फिरायला पाटणकर नदीवर घेऊन जावा सांच्याक चांगलं वारं सुटतं तेवढंच दोघांका एकांत मग काय पाटणकर सांगा आमच्या वहिनी घेऊन जातच की नाही का मी घेऊन जाओ दोघांक नाही 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 जातो आम्ही बरं ऐक संध्याकाळी जाऊयात आता अण्णा एवढा आग्रह करतायत तर त्यांच्या शब्दाला मान म्हणून तरी संध्याकाळी जाऊया चला बरा येतय मी तेवढाच माझ्या हातून चांगला काम झाला वहिनी नदीवर जातस सांभाळून जावा बरं मला 1 कप चहा देशील काय ग काय झालं काही नाही भांड पडलंय पोचा आलाय येतल काय ताक अण्णा काय गेला रे माका काय माहित माका सांगत शेपटीसारखं त्याच्या मागे मागे असतच काहीतरी गेले होत महत्वाच्या कामासाठी महत्वाचं काम फणसा बुडला काय रे आता मी कसं काय बोलणार मग मी बोलल्यावर म्हणशा तोंड तो लावा लावली करता म्हणान अण्णा दात पाळतील माझे आई गे चना ओळखलो नाही महत्वाचं काम संपलाला दिसता काय अण्णा पाटणकर काही बाहेर गेले दिसत किती घरातच होते अरे घरात पण येळ देऊ होय ना सांच्याक नदीवर जाणार आहात कोण कोण अरे बायले घेऊन जातील अरे नदीवर किती पाठवले सांच्या काहीतरी तुझा आणि तू असा त्यांना जाऊक दिलं म्हणजे पाणी काहीतरी मुरता जाऊ दे रे तेवढीच कर म्हणून तोंट्या काय करतस तुम्ही म्हणशात ना करेन हे काय आणून आणून तुम्ही मला नदीवर घेऊन आलात अण्णा म्हणाले म्हणून अण्णा म्हणाले म्हणून कधी न बघितल्यासारखं नदीवर आणण्याची काय गरज होती बरं ठीक आहे आपण दुसरीकडे जाऊ नको राहू दे छान वाटते ना पाणी कुमुदिनी तुला आठवतं आपण लग्नानंतर असंच नदीवर फिरायला गेलो होतो ती नदी सुद्धा अशीच लांब होती त्या नदीवर एक ब्रिज होता त्याचं त्यावेळेस दुरुस्तीचं काम चाललं होतं अगं तो ब्रिज तुटला आता काय सांगताय आठवतं ना मला सगळं आठवतंय तुम्ही त्या ब्रिजवर मला नेलं होतं तिथून खाली मला नदी दाखवली मग तो ब्रिज कसा बांधतात तेही सांगितलं त्यासाठी काय सामान लागतं तेही सांगितलं अहो एवढंच काय त्याची लांबी त्याची रुंदी आणि ते कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळालं हे देखील तुम्ही मला रंगवून सांगितलं होतं मला सगळं आठवतंय कुमुदिनी ये इथे बसूयात नको तुम्हीच बसा अगं बस की अहो नको तुम्ही बसा तुमचे पाय दुखत असतील
कुमुदिनी, हे बघ, ही नदी आहे ना, ही 5 गावांना पाणी पुरवते. त्या तिथे पुढे एक धरण सुद्धा आहे. त्याच्या साधारण 500 मीटर पुढे एक रस्त्याचं काम चाललंय. तो रस्ता झाला ना की मग प्रवास अगदी सोपा होईल बघ. आता फार कठीण होऊन बसले बघ त्या पुढच्या गावांना जाणं. आणि त्या तिथे पलीकडे अजून एका रस्त्याचं काम चाललंय. अच्छा, इथे येऊन तुम्ही कामाचंच बोलणार होतात तर फाईल्स घेऊन यायच्या होत्या, मी पण मदत केली असती. बरोबर, पुढच्या वेळी कामाचं काही काढत नाही. पण छान वाटते ना ही नदी. पण हे असंच दरवेळी शांत नसतं. बऱ्याच वेळा अशा पाण्याच्या ठिकाणी अशुभ शक्तींचा वावर असतो बघ. यावेळी गावातलं कोणीतरी आलेलं दिसतंय का इथे? रात्रीच्या वेळी कोणीही फिरकत देखील नसेल इथे. कोण आहे? अहो, इथून काय विचारताय? जाऊन बघा ना. अगं पण तुम्ही जाताय की मी जाऊन बघू? नाही, नको, मी बघतो. अशुभ शक्तीचा वावर म्हणे. कोण आहे? 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 तुम्ही काढलंस नदीकडची हवा? सोडा, पाटणकर येतील. कधी येत तर मी ठरवेन. कोण आहे? खरं सांगू, आज बऱ्याच दिवसानंतर असं मनमोकळेपणे घराबाहेर पडले.
फक्त तुमच्यामुळे. पण आणले आणि पाटणकरांनी. निमित्त तर लागतच ना. निमित्त काय, कधी गावात. पण हे पाटणकर गेले कुठे? येतील. करमत नाही. नवरा आहे तो माझा, ते काय होणार नाही. मी होऊच देणार नाही. लयच प्रेम होतो जाता. नदीकडे चललो अण्णांका कळू खया. कुमुदिनी, आपण जाऊयात नंतर कधीतरी दुसरीकडे फिरायला जाऊ, पण आत्ताच. हो हो, तुम्ही म्हणालेलात ना अशुभ शक्तींचा वावर असतो. चला चला.